प्रबंधभूमी न्यूजचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन। लाडकी बहीण योजनेत 4 चाकी वाहन चालकांच्या पत्नीस लाभ मिळावा यासाठी नांदगाव तहसील कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चा काढत तहसीलदार सुनील सौंदाने यांना निवेदन देण्यात आले। सर्व वाहन चालक मालक यांच्या पत्नी लाडली बहीण या योजनेस पात्र असणार नाही, कारण त्याच्या नवऱ्याच्या नावावर 4 चाकी गाडी आहे। सरसकट महिलांना एसटीच्या प्रवासात सवलत देऊन महाराष्ट्र सरकारने प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक मालकांचे कंबरडे मोडले आहे, परंतु आताही प्रवासी आणि मालवाहतूक स्वतः वापरत असलेली वाहने अशी कुठलीच वर्गवारी न करता महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना लाडकी बहीण या योजनेत अपात्र ठरवून नाराज केले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी करत महाराष्ट्रातील सर्व वाहन चालकांच्या पत्नीलाही याचा लाभ मिळावा यासाठी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। आज येथे आपण माननीय तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं आहे ते लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले आहे, ज्याच्यात काही अटीतटी शासनाने लागू केलेल्या आहेत। ज्या छोट्या मोठ्या वाहनांसाठी ज्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी घेतलेले वाहन आहे किंवा ते चैनीचे नसून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आहे आणि त्यांचाही विचार करावा असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महिला सेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्वातीताई मगर व तालुका अध्यक्ष कल्पनाताई दराडे यांच्या नेतृत्वाखाली जो आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याची शासनाने दखल घ्यावी हीच विनंती। अतिशय चांगली सरकारने राबवली आहे, पण ती जी खरंच गरज ज्यांना आहे त्यांनाच दिली गेली पाहिजे। 4 चाकी वाहन हे शक्यतो असे आमच्याकडे महिला आहे की ज्यांचे रोजगार चालतात, तर 4 चाकी वाहनांना सुद्धा ती सवलत भेटली पाहिजे ही आमची इच्छा आहे सरकारकडे। नमस्कार, मी कल्पना पवन दराडे, नांदगाव तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना। माझे लाडकी बहीण ही योजना जी मांडलेली आहे ती सरकारने खूप छान मांडली, पण त्यांनी अशा अटी निर्माण केल्या की ज्यांची स्वतःची 4 व्हीलर आहे त्यांना भेटणार नाही। तर असं न करता त्यांनी सर्वांना दिली पाहिजे। आता स्वतःची 4 व्हीलर जी आपल्या उदरनिर्वाहासाठी घेतलेली असते आणि शेतकरी लोक पण पिकअप वगैरे घेतात, तर त्यांच्या माल वाहतुकीसाठी असते, त्यासाठी त्यांना पण ही योजना लागू पडली पाहिजे आणि सर्वांना त्याचे फायदे मिळालेले पाहिजे।